मित्रांनो, रामकृष्ण हरी. शेती परिवर्तन आपल्या या युट्यूब चॅनलवर सर्व आपल्या शेतकऱ्यांचे स्वागत आहे. मित्रांनो, आपण आज आल्याच्या प्लॉटवर व्हिडिओ बनवतोय. आपला आला आता आज अद्रकाला झाले आपले जवळजवळ 1.5-2 महिने झालेले. तर आपण याला दुसऱ्यांदा पण भर लावलेली आहे. तुम्ही स्क्रीनवर बघू पण शकता आपण भर कशा पद्धतीने लावली. त्याच्यात आपण भर लावतो बेसल डोस पण भरलेला आहे. बेसल डोस मध्ये आपण 9-24-24 आणि 1 सुपर फॉस्फेट असं वापरले. आपला प्लॉट आहे आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता जबरदस्त असा आपला फुटवा निघला. त्या कारण सुरुवातीला आपण जर्मिनेटर वगैरे वापरलं होतं. आपण ते पण आपल्या व्हिडिओत सांगितलेलं आहे. त्याच्यामुळे आपल्याला फुटवा हा एकदम असा जबरदस्त निघाला. बघू शकता तुम्ही त्याची ग्रोथ पण एकदम अशी दाट कोंब निघलेले. जसे बांबूचे कोंब कसे असते असे कोंब निघलेले. आल्याची जवळ आपली आता ही दुसरी भर लागलेली. जवळ आल्याची उंची आपली 1 ते 1.25 फुटाच्या आसपास झालेले. तुम्ही प्लॉट बघूनच अंदाज करू शकता. असं एकदम हिरवागार आणि व्यवस्थित प्लॉट झालेला आहे. आपण भर लावलेली याला 4-5 दिवसापूर्वी. तर आपल्याला भर लावल्यानंतर जी माती उडती अद्रकावर पानांवर, म्हणजे त्याच्यामुळे काय होतं, पानांना जी जखम होती ती जखम भरून निघण्याकरता आपल्याला आणि थोडा त्याच्यामुळं पानाचं सुक्त वाळतं. तर आपल्याला असं वाटतं बघ करपा आहे काय. तर मित्रांनो, काही ठिकाणी करपा पण येऊ शकतो आणि आपली जी जखम झालेली ती बरी झाली पाहिजे याच्याकरता आपण याला बुरशीनाशकाचा स्प्रे घेतला पाहिजे. बुरशीनाशकामध्ये तुम्ही साप पावडर वापरू शकता किंवा मर्जर वापरू शकता. कोणतं पण एकावेळेस एकच बुरशीनाशक वापरा मित्रांनो. आलटून पलटून फवारण्या करा. आता समजा सुरुवातीला पहिला हात तुम्ही साप पावडर वापरला असेल तर आता मर्जर घेऊ. आता मी मर्जर घेणार या पाळीला. आपण सुरुवातीला साप पावडर वापरलं होतं, मर्जर घेणार आहे. आणि त्याला जी कंदमाशी म्हणता आपण त्याच्याकरता पण आपण स्प्रे घेणार आहे. त्याच्याकरता आपण कीटकनाशकामध्ये आपण त्याला मिओथ्रीन घेणार आहे. म्हणजे जेणेकरून जी कंदमाशी असेल ती पण मरून जाणार आहे. बुरशीनाशकामध्ये आपण त्याला मर्जर घेणार आणि एखादं त्याला लागलं तर आपण टॉनिक घ्यायचंय. तर बायोविटा आपण टॉनिक घेणार आहे. तर अशा प्रकारे आपल्याला फवारणी करायची आणि नियोजन करायचं अद्रकाचं. अशा प्रकारे आता नियोजन करत असताना मित्रांनो बरेच मित्र नवीन आहे. बऱ्याच मित्रांना अडचणी आलेल्या आहे अद्रक पिकामध्ये. कारण बऱ्याच मित्रांचं अद्रक सुरुवातीला बॉईल होऊन गेलेलं आहे. ऊन भरपूर होतं, पाऊस लेट झाला, पाण्याची टंचाई होती. याच्याकरता मित्रांनो आपण अद्रक लावल्यानंतर लगेच 3ऱ्या दिवशी स्प्रिंकल मारून आपण लगेच भर लावून घेतलेली होती. म्हणजे जेणेकरून आपल्या अद्रकाला 4 ते 6 इंच माती आली. वरून आपण ड्रिपनं पाणी पण सोडत होतो 2 दिवसा म्हणून 3 दिवसा म्हणून, म्हणजे जेणेकरून आपला अद्रक बॉईल झाला नाही, तो प्रकार झाला नाही. त्याच्यामुळे उगवण शक्ती आपली चांगली झाली. अद्रकात आपण नवीनच आहे पण आपल्याला बऱ्याच मित्रांचं मार्गदर्शन मिळालं, जे जाणकार मित्र आहे त्यांचं. त्याच्यामुळे आपला प्लॉट पण हा चांगला आहे. तर अशा प्रकारे तुम्हाला मित्रांनो नियोजन करायचं आहे. लवकरात लवकर फवारणी करून घ्या. फवारणी कोणती करायची आपल्याला, भर लावल्यानंतर जी झाडाला जखम होणार आहे किंवा ज्या मित्रांचं आता उगून आलेलं आहे तर अशा मित्रांकरता आपण इमामेक्टिन पण वापरू शकता आळी करता. किंवा इतर भरपूर आपल्या तुमचे जे दुकानदार त्यांच्या सल्ल्याने घ्या. बुरशीनाशकाची फवारणी करा आणि झाडाला थोडा बेसल डोस पण टाकून द्या. आपण दुसऱ्यांदा बेसल डोस टाकून दिलेला आहे. भर लावून आपल्याला एक जवळजवळ 8 दिवस होत आलेले व्हिडिओ आपण आज बनवतो. त्याच्यामुळं अद्रकाची उंची पण वाढलेली. जो व्हिडिओ तुम्हाला दिसतोय थोडं त्याची उंची कमी, आता चांगली उंची वाढल्या गेलेली. तर अशा प्रकारे मित्रांनो तुम्हाला नियोजन करायचं आल्या शेतीचं. लवकरच आपण पुढची परिस्थिती काय राहील त्यावर आल्याचा व्हिडिओ बनवू. कोणाला काय अडचण आल्या जरूर कॉल करा किंवा कमेंट मध्ये काय असेल ते टाका. तुम्ही आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा. लवकरच तुमच्याकरता नवीन व्हिडिओ घेऊन येऊ. रामकृष्ण हरी.